प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सळी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग खऱ्या अर्थाने पाहायला गेलं देहू ज्यांचं गाव आहे इंद्राणी ज्यांची माय आहे तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगत मान्य संत संत मान्य संत आणि देव मान्य संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि स्तुतिपर प्रकरणातील अभंग विठ्ठल उपस्थित माझ्या माय बापांनो खऱ्या अर्थाने या अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये तो परिहार द्यायचा म्हणजे असा की अगदी वर्षानुवर्षे चालत असलेला हा वैष्णव मेळावा आई वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित असा वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्याच्या आजच्या ही पर्वणी साधून खऱ्या अर्थाने ही संध्याकाळची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका लेकराकडे आली हे माझं परम भाग्य तसं पाहायला गेलं तर मी तुमच्यापेक्षा वयाने ज्ञानाने मानाने अनुभवाने आणि सन्मानाने सगळ्याच गोष्टीने मी लहान आहे तुमच्यापेक्षा माझा अनुभव कमी आहे तुमच्यापेक्षा ज्ञान माझ्याकडे कमी आहे पण कुठेतरी संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली अगदी या कृपेने सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांचा तत्वाचा आशीर्वाद या लेकराच्या डोक्यावर आहे आणि त्यांचा असलेला विश्वास आणि या विश्वासाच्या माध्यमातून माझ्या मुखातून निघालेला हर एक शब्द ती म्हणजे माझ्या बाबांची कृपा आहे विठ्ठल तर पहा वैष्णव मेळावा कशाला म्हणायचो जिथं वैष्णवांचा मेळ घातला जातो त्याला काय म्हणायचं वैष्णव मेळावा मग तुम्ही आम्ही कोण आहे वैष्णव आहे वैष्णव कोणाला म्हणावं वैष्णव अवघी देवावरी माया ज्याची देवावर अखंड अशी माया आहे ज्याचं देवावर अखंड असं प्रेम आहे नामदेव महाराज सांगतात पहा काय सांगतात नाम मने नाम केशवासी घेसीन तरीच वैष्णव होसी जना आता पहा वैष्णव तो नाही जो सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत वित्त भर पोटासाठी पहा केवढी आटाआटी बोलत चला 2 टाइम पोटभर जेवण करणारा किंवा 2 टाइम पोटभर भेटावं याच हेतूने प्रपंच करणारा व्यक्ती हा वैष्णव नसतो तर वैष्णव कोणाला म्हणावं नामदेवराय सांगतात जो प्रेम भरी हृदयाने भगवंताचं नामस्मरण करतो त्याला वैष्णव म्हणतात आता मराठी व्याकरणाच्या दृष्टीने वैष्णव म्हणजे जो विष्णूचा भक्त आहे तो म्हणजे वैष्णव मग आता वैष्णवांचा मेळ घातलाय याचा अर्थ इथं बसलेला प्रत्येक जण कोण आहे वैष्णव आहे की नाही तुम्ही नाही का वैष्णव मग बोला चला आहे की नाही तुम्ही वैष्णव हो परम भाग्य आहे आपलं सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या कृपेने तुम्हा आम्हाला वैष्णव होण्याचं भाग्य लाभलं परंतु आम्हाला फक्त नावापुरतं वैष्णव नाही व्हायचं आम्हाला कसा वैष्णव व्हायचंय अनुभवाने वैष्णव व्हायचं पूर्णपणे त्याच्यात उतरायचंय आणि तेव्हा त्या पदवीला आम्हाला प्राप्त व्हायचं आता वैष्णवच्या पण आधी आपण स्वतःला साधक म्हणवतो की नाही दादा याला नाही इको द्या बॅक आवाज द्या आणि तुम्ही बोलत चला साधक कोणाला म्हणायचं जो साधना करतो त्याला काय म्हणायचं साधक मग इथं बसलेले सगळेच साधना करतात का हो आपण सगळे तर साधक आहे मुळातच बाबांनी जे तुम्हाला साधन दिलं कशासाठी दिलं त्या साध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलं आणि त्या साध्यापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते साधन आणि त्या साधनाची जोपर्यंत हा जीव साधना करत नाही तोपर्यंत तो साधक होत नाही मग आम्हाला साधक या पदवीपर्यंत जायचं मग या पदवीपर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे नामापरते साधन नाही आणि जे तू करशील नामाशिवाय पर्याय नामस्मरणाशिवाय दुसरं साधन अहो या जगाच्या बाजारात सगळं काही मिळतं जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल निरंबराय सांगतात पहा काय म्हणतात जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे नाम निरोबा सांगतात जगाच्या बाजारात सगळं मिळतं पण दुर्लभ काय आहे तर हरीचं नाम आहे मग आम्हाला प्रश्न पडला पाहिजे की निरोबा दुर्लभ का म्हणतात बरं एकटे निरोबाच नाहीत की जे दुर्लभ बनतात ज्ञानोबा सुद्धा म्हणतात काय म्हणतात
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. ज्ञानोबा सुद्धा सांगतात ते सुलभ आहे पण दुर्लभ आहे. मग कधीच आम्ही आमच्या अंतःकरणाला हा प्रश्न विचारला नाही, हे जर दुर्लभ आहे तर ते आमच्यापर्यंत आलं कसं? दुर्लभ आहे ना, तर आमच्यापर्यंत आलं कसं? मुळातच नाव आणि नाम याच्यामधला भेद आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत दुर्लभ असलेलं नाम आपल्याला समजत नाही. मग काय फरक आहे हो नामात आणि नावात? नाव कशाला म्हणायचं? एखाद्या वस्तूला, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला असलेली ओळख म्हणजे ते त्याचं नाव आहे. परंतु खऱ्या अर्थाने ज्ञानोबा तुम्हाला सांगतात, जर नावापासून नामापर्यंत केलेला प्रवास म्हणजे हा भक्तीचा प्रवास आहे. मग सुरुवात कुठून करतो आपण? रामकृष्ण हरीपासून सुरुवात करतो की नाही? मुळात ज्यात पहिल्यांदा जीवनात रामकृष्ण हरीचे यावं लागतं तोपर्यंत तत्व भेटत. रामकृष्ण हरी, आता पहा, रामकृष्ण हरी मुळातच हे देवाच्या देहाची नाव आहेत. राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा. हॅलो. आता पहा, राम त्रेतायुगात, हो तर पहा, त्रेतायुगात ज्यानं दशरथाच्या पोटी जन्म घेतला त्या बालकाच्या देहाला नाव दिलं गेलं राम. मग मला सांगा, राम फक्त त्रेतायुगापुरताच मर्यादित होता का? तो आज नाही का? तो द्वापर युगात नव्हता का? तो सत्ययुगात नव्हता का? हो, राम आजही आहे, राम उद्याही असणार आणि राम पूर्वीही होता. परंतु तेच आमच्या लक्षात यायला हवं की राम हे फक्त त्याच्या देहाला दिलेलं नाव आहे. चैतन्य आजही तसंच्या तसं आहे. वसुदेव आणि देवकीच्या पोटी श्रीकृष्ण परमात्म्याने जन्म घेतला म्हणजे जन्माला आलेल्या बालकाचं नाव श्रीकृष्ण असं ठेवलं गेलं. मग देवाचं खरं नाव काय? देवाचं शाश्वत नाव काय? तुम्हाला जो शिवाचा जप करायचा आहे तो कोणता जप आहे? तर माऊली सांगतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आणि आत्मा तो शिवाचा राम जप. एकाच ओळीत माऊलीने उत्तर दिलं. बाबा, या जीवाचा जर मंत्र काय असेल तर तो रामकृष्ण हरी आहे, पण आत्म्याचा जर कोणता मंत्र असेल तर तो शिवाचा आहे. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. माझे नाव ब्रह्मपुरी आलो, माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मेची, जगी विस्तारिलो माझा मेची. आलो आत्मापुरी, माझे नाव आलो आत्मापुरी, जगी विस्तारिलो माझा मेची, जगी विस्तारिलो माझा. म्हणजे खऱ्या अर्थाने जर परमात्म्याची पूजा करायची असेल तर ज्ञानोबा सांगतात, आत्मा हाच खरा. आत्म्याची पूजा करायला सांगितलं का? सांगितलं कारण माऊलींना माहिती, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगतन ते तत्वज्ञ संत स्वीकारित. माऊलींना काय माहिती? ते जे गुप्त असणारं चैतन्य आहे ते फार लांब नाहीये, ते तुमच्या आमच्या हृदय मंदिरी आहे. आणि त्याच्याहून फार सोप्या शब्दात सांगितलं, तुम्हा आम्हाला समजावं इतक्या सोप्या शब्दात सांगितलं. काय सांगितलं? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने देखिला. म्हणजे सगळीकडे असलेला विठ्ठल माऊलींनी सांगितला. परंतु पहा, सर्व ठाई असलेला विठ्ठल जर जाणायचा असेल तर त्या अगोदर आत्मरूपी विठ्ठलाची आपली भेट व्हायला हवी. स्वस्वरूपाला स्वस्वरूपाची जाणीव आपल्याला व्हायला हवी. मी कोण आहे? मी का आलो? मला कुठं जायचंय? मला काय करायचं? हे आम्हाला समजलं पाहिजे. आता मी कोण असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा संत सांगतात, मी तो वासुदेव तत्वता. आणि कळू येईल विचारित, आपण स्वतः कोण आहोत? वासुदेव आहोत. वासुदेव कोणाला म्हणावं? कोणाचं नाव आहे वासुदेव?
श्रीकृष्ण परमात्म्याचं नाव आहे. म्हणजे तुम्ही आम्ही स्वतः परमात्म्याचे अंश आहोत. ममेवांश जीवलोके जीवभूत सनातन मनसस्थानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षयते. आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. परंतु हे जर जाणायचं असेल, हे समजून घ्यायचं असेल, हे प्रचितीला आणायचं असेल तर का रे हिंडता रानो राणी पुसा संतांशी जाऊन. फिरत बसायचं, कुठं जायचं? संतांकडे जायचं. का जायचं? तर मार्ग दावनिया गेले आदि दयानिधी संत. ते मार्ग जर कोण दाखवणार असेल जगाच्या पाठीवर, परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग जे दाखवतात त्यांना खऱ्या अर्थाने संत म्हणतात. पण पहा, संत भेटीसाठी सुद्धा जीवाला पुण्याची गरज असते. असे तशी संत भेट होत. मग आता ते पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर माऊली सांगतात, बाबा संतांपर्यंत जाण्याचा मार्ग फार सोपा आहे. संतांकडून ते तत्व मिळवण्याचा मार्ग फार सोपा आहे. पण त्या अगोदर तुला काय करावं लागेल? ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. तुला पुण्याची प्राप्ती करावी लागेल. पुण्याची प्राप्ती कशाने होईल? भगवंताच्या नामस्मरणाने होईल. आणि जेव्हा भगवंताचं नामस्मरण तुम्ही आम्ही करू तेव्हा तुमच्या आमच्या जीवनात संतांची भेट होईल. आणि संतांची भेट झाल्यानंतर होतं ते काय? काय होतो? कारण संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती. स्वतः एकनाथ महाराज सांगतात, पहा, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते. आता अभंग फक्त आहे ना वाचार्थाने बघायचा नाही, लक्षार्थाने सुद्धा बघायचा. एकनाथ बाबांचं म्हणणं आहे, परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर संतांचे ते चरण धरावे लागतात. कोणते ते चरण? जे अनादिकालपासून आजपर्यंत चालत आले ते चरण तुम्हा आम्हाला धरायचे. आणि मग ते चरण म्हणजे एक तत्व नाम दृढ धरी मनान हरीसी करुणा. ते तत्वरूपी चरण तुम्हा आम्हाला धरायचंय. आणि ज्या दिवशी आमच्या डोक्यावर श्री गुरूंची कृपा होईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने पुन्हा जन्माला यायचं नाही. आणि पुन्हा पहा, या पृथ्वीचा नियमच आहे, उपजेते नासे नासले ते पुनरपी दिसेन हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे. म्हणजे जन्माला येणारी हर एक गोष्ट नष्ट होणार आणि नष्ट झालेली प्रत्येक गोष्ट परत एकदा जन्माला येणार. परंतु नामामध्ये इतकी ताकद आहे की आपण याच्यातून सुद्धा बाहेर पडू शकतो, या प्रपंचातून सुद्धा मुक्त होऊ शकतो. शेवटच्या क्षणाला भगवान परमात्म्याचं नाव जर उफाळून आलं ना तर आपल्याला बरं इथं परत परत कोणाला यायचंय का? एवढं सुखाचं आहे का हे इथं परत परत यायला? वाटत जरी असलं हे सुखाचं आहे तरी पाहायला गेलं तर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. पूर्णतः दुःखाचा आहे. अहो मूळच दुःखाचा आहे. मूळ दुःखाचं आहे म्हणजे कुठं? जेव्हा आम्ही आईच्या उदरात होतो सुखात होतो का? मातेच्या उदर कोरी पचवून विष्टेच्या दाथरी नोकडून या नव मासवरी जन्मोजन्मी मरती. आईच्या गर्भात असताना सुद्धा अनंत यातना या जीवाने भोगल्यात. आणि परमात्म्याला वचन दिले, या दुःखातून वेगळं कर, एक वेळ करी या दुःखा याच्यातून वेगळं कर आणि बाहेर आल्यानंतर तुझं नामस्मरण करेल. आतमध्ये परमात्म्याचं नाव घेणारा जीव बाहेर येऊन मात्र देवाला, आतमध्ये सोहम सोहम म्हणणारा जीव बाहेर येऊन कोहम कोहम करू लागला. आणि जिथं शिवाची आणि या जीवाची नाळ तुटली ती नाळ जोडण्यासाठी संत अवताराला येत. अवतरले महाराज महाराज
महाराज आमचे श्रीपाद गुरुराज. पहा, संत अवताराला येतातच कशासाठी? तुमच्या आमच्या उद्धारासाठी. आणि पहा, गेल्या काही दिवसामध्ये खरं तर अत्यंत दुःखदायी अशी घटना घडली. ज्या व्यक्तीने, ज्या महात्म्याने तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने स्वरूपाची प्राप्ती ज्या व्यक्तीनं करून दिली, ज्या व्यक्तीने तुम्हा आम्हाला योग्य त्या मार्गावर आणलं, शाश्वत अशा त्या नामापर्यंत आम्हाला पोहोचवलं आणि संपूर्ण जीवन फक्त साधकासाठी ज्या व्यक्तीने जगलं, असे सच्चिदानंद सद्गुरुनाथ अमृते दादा खऱ्या अर्थाने यांचं निधन झालं. पण पहा, महात्मा हा नेहमी देहाने जात असतो. तो त्याच्या विचाराने, तो त्यांच्या ज्ञानाने आणि तो त्यांच्या तत्वाने तसाच जिवंत असतो. आज जरी अमृते दादा यांचा देह जरी गेला असला तरी ते त्यांच्या विचारांनी आजही आपल्यामध्ये आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या कीर्ती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर मूर्ती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर मूर्ती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पहा, जेव्हा महान व्यक्ती, महापुरुष या जगाचा निरोप घेत असतात तेव्हा ते निरोप घेत असताना फक्त देहाचा घेत असतात. आजही ते त्यांच्या कार्याने आपल्या सोबत आहेत. आजही त्यांचं चैतन्य इथंच आहे, कारण चैतन्य कुठंच जात नाही. ये चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणत या नाही व्यामोह दुःख. माऊलींनी सोप्या भाषेत सांगितलं. काय सांगितलं? बाबा, जाणारं येणारं शरीर आहे, चैतन्य तर तिथंच आहे. आणि अगदी नावाप्रमाणे ज्यांनी तत्वरूपाचं अमृत तुम्हा आम्हाला पाजलं, त्यांनी जरी पहा त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला वाढवायचं आहे, आपल्या हातून ते कार्य वाढलं पाहिजे. त्या व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये जे काही कार्य आपल्यासाठी केलं, निदान आता आपल्याला तरी त्यांच्या विचारांची जी ज्ञानगंगा आहे ती या समाजात पेरायची आणि ती निस्वार्थ भावनेने पेरायची. कारण समाजामध्ये काय झालं माहिती का, एक गोष्ट फार खटकण्यासारखी आणि ती अशी आहे, ज्या व्यक्तीच्या नावावर, ज्या व्यक्तीच्या जीवावर, ज्या व्यक्तीच्या तत्वावर जीव मोठा झाला त्याच व्यक्तीचं नाव घ्यायला आज आपल्याला नकोस वाटतं. ही सध्याची खंत आहे. आज पहा, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं कार्य जर आपण पाहायला गेलो ना तर त्या व्यक्तीने घरातली भांडी सुद्धा विकली. कोणासाठी? आपल्यासाठी विकली. ज्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी शिवाय कधी काहीच दिसलं नाही, ज्यांच्या डोक्यामध्ये, ज्यांच्या मनामध्ये फक्त त्यांच्या साधकांचा विचार, कधीही संसाराचा विचार केला. हो,
मग विचार करा त्या व्यक्तीने हे केलं का केलं, कशासाठी, याच्या पाठीमागे त्यांचा काही स्वार्थ असेल का? बरं काय भेटणार होतं बाबांना की म्हणून बाबांनी एवढा अट्टहास केला? त्यांच्या डोक्यात एकच होतं, जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शाणे करून सोडावे सकळ जन. मुळातच संतांचा गुणधर्मच हाय काय, आपुल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लागे. मुळातच संतांना परिसाची सुद्धा उपमा लागू होत नाही. का लागू होत नाही? लोह परिसाची नस आहे उपमा, कारण परिस ज्या लोखंडाला लागतो त्या लोखंडाचं सोनं होतं, पण संत असा परिस ज्या लोखंडाला लागतं ते लोखंड सुद्धा परिस होत. ही संतांची ताकद आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीन तैसे तुम्ही जगी संत जन. का बरं संतांना चंदनाची उपमा दिली? चंदन म्हणजे चंदनाच्या झाडाच्या शेजारी कोणतंही झाड असू द्या ते सुवासित होतं. हा गुणधर्म चंदनाचा आहे. आणि अगदी संतांच्या सहवासात गेलेला माणूस हा संत नाही तर देव पदाला सुद्धा पोहोचू शकतो. ही संतांची ताकद आहे. मुळातच आले ते याचसाठी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशासाठी आले? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जड जन जीवा. कशासाठी झाला अवतार? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. तुमच्या आमच्यासारख्या दीन जनांचा उद्धार करण्यासाठी संत पृथ्वी तलावर आले. मुळातच पहा ते नुसते पृथ्वीवर आले नाहीत, ते आपल्यासारखं सुखाचं आयुष्य सुद्धा जगले नाहीत. काय आयुष्य जगले? बरं पहा ना, आपण संतांना असं काय दिलं की संतांनी त्या बदल्यात एवढा मोठा परमार्थ आमच्या वाट्याला आणून ठेवला? काय दिलं? 8,750 वर्षापूर्वीचा तो काळ काय दिला आम्ही माऊलीला? काहीच दिलं नाही. अहो इंद्राणीला हात लावला तर इंद्राणी बाटते म्हणे, समाजाला हात लावला तर समाज बाटतो म्हणे. ज्या माऊलीच्या झोळीत कधी अन्न पडलंच नाही, दगड धोंड्या वाचून माऊलीला कधी काही मिळलंच नाही, ज्या माऊलीला दान हा शब्द समाजाने कधीच दिला नाही, त्या माऊलीने समाजासाठी पसाय दान मागावं हे संतांनी आम्हाला दिलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वयाच्या 16 वर्षी तुमच्या आमची लेकरं करतात काय? आमच्याकडे म्हणतात 16 वर्ष ते धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. काहीतरी साध्य करायचंय, काहीतरी प्राप्त करायचंय, आणि तेच माऊलीने शिकवलं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून. एवढं सोपं नाही. वयाच्या 16व्या वर्षी संपूर्ण विश्वाची विश्व माऊली होण्याची पदवी माऊलीने प्राप्त करावी. याच्यासाठी फक्त समाजाची तळमळ अंतकरणात लागते, म्हणून माऊलीने एवढं सगळं केलं. वय वर्ष 22 माऊलीने समाधी घ्यावी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि पहा संतांच्या संगतीत इतकी ताकद असते, इतकी ताकद असते. माऊलींच्या संगतीत रेडा काय आला? रेडा वेद बोलू लागला. माऊलीच्या संगतीत दगड काय आला? आज तो दगड नेवासा म्हणून प्रसिद्ध झाला. माऊलींच्या संगतीत खऱ्या अर्थाने एक भिंत काय आली ती सुद्धा चालू लागली. संतांच्या संगतीचं महात्म्य आहे. संतांच्या संगतीनं होतं काय? संतांच्या संगती मनोमार्ग गतीनं आकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीत इतकी ताकद आहे की त्या परमात्म्याला आकळवण्याची ताकद ही संतांच्या संगतीत आहे. लक्षात ठेवा. आणि नेहमीच या भारताच्या भूमीवर जी गुरु शिष्याची परंपरा चालत आली ना, नेहमीच गुरुने जेव्हा शिष्यावर कृपा केली ना, तेव्हा शिष्याला श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्याची ताकद ह्या गुरुत असते. पहा आता ती कशी असते तर ज्ञानोबांचे गुरु कोण? निवृत्ती दादा. पण निवृत्ती दादानी जरी ज्ञानोबांवर जरी कृपा केली असली तर आज ज्ञानोबांची कीर्ती सगळ्यात जास्त आहे. याला कारण कोण आहे? निवृत्ती दादा. याच्याही पुढे जाऊन रामकृष्ण परमहंस हे कोणाचे गुरु आहेत? स्वामी विवेकानंद. पण आपल्या मुखात सारखं नाव कोणाचं असतं? स्वामी विवेकानंदांचं. ही एका गुरुची ताकद आहे.
सद्गुरू आपले संत नामदेव महाराज. गुरु कोण आहेत त्यांचे? विसोबा खेचर गुरु आहेत. पण आजही आपल्या मुखात नाव कोणाचं येतं? नामदेवरायांचं येतं. आणि ही कृपा त्यांच्या गुरूंनी नामदेवांवर केलेली आहे. आणि हेच तर गुरुचं महात्म्य. का गुरुला शरण जावं म्हणून जाणते नो गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव संतोष. का गुरुला शरण जावं? पहा, एखाद्या झाडाला जर टवटवीत करायचं असेल तर फांद्याला पाणी घालून चालत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालावं लागतं. आणि संत तेच काम करतात, तुमच्या आमच्या मुळाला पाणी घालतात. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने जर काय करायचं असेल तर जे तुकोबाने केलं, जे ज्ञानोबांनी केलं, जे नामदेवांनी केलं ते तुम्हा आम्हाला करायचंय. जे निळोबांनी केलं, काय केलं हो त्यांनी? आता तुकोबाला काय देव माहिती नव्हता का? माहिती नव्हता का? अहो तेच तुकोबा आहेत जे सकाळी उठल्या उठल्या अगोदर पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात नैवेद्य घेऊन जाणार आहेत. तेच तुकोबा आहे जे भंडारी डोंगरावर पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करणार आहेत. परंतु त्याच तुकोबांना बाबाजी चैतन्य महाराजांना शरण जावं लागलं. काय शरण जावं लागलं? तर अंतर्हृदयी असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन खऱ्या अर्थाने जीवनामध्ये घडावं म्हणून तुकोबांनाही बाबाजी चैतन्य महाराजांना शरण जावं लागलं. याच्याही पुढे जर गेलो तर संत नामदेव महाराज, आम्ही म्हणतो नामदेवाच्या ताटात देव जेवायचा, नामदेवाच्या कीर्तनात देव फोडी खेळायचा. इतका अधिकार नामदेवाचा श्रेष्ठ. नामदेव पंढरपूर सोडून जर कुठे गेले तर देवाच्या डोळ्यात पाणी यायचं. एवढं भक्तीचं प्रेम ज्या नामदेवाचं मोठं आहे त्या नामदेवाला सुद्धा कच्चं ठरवलं. आणि ज्या दिवशी विसोबा खेचर नामदेवाच्या जीवनात आले ना, तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, काय म्हणतात? नामा म्हणे देव देही दाखविला उपकार केला खेचराने. जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हा विश्वाचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा, हा मला माझ्याच देहामध्ये ज्याने दाखवून दिला ते विसोबा खेचरत. नाम म्हणे निकी दावी सोय न विसंबे पाय खेचरच. ही गुरुची कृपा असते, ही गुरुची ताकद असते. निळोबांनी तर संत तुकाराम महाराजांसाठी अधिष्ठान मांडले. असं अधिष्ठान मांडलं, ते अधिष्ठान बघून जगाच्या बापाला कळव यावा. जगाचा बाप निळोबाच्या दारात उभरावा. आणि निळोबाच्या दारात उभरल्यावर निळोबाचा अधिकार एवढा श्रेष्ठ की निळोबांनी म्हणावं, तुझे येथ लागी बोलाविले कोणी पार्थिल्या वाचून आला सिका. तुला बोलवलं का? आता विचार करण्याची गोष्ट आहे. ज्याला प्राप्त करायचंय तोच दारात आहे. तरी सुद्धा निळोबा म्हटले, मी तुला बोलवलं? निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवान तुकोबाचा धाव करत असे. मी तुला ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण तुकोबांची कृपा अजून निळोबांवर झाली नाही. म्हणून तो जगाचा बाप निळोबांना ओळखायचा होता, तो प्राप्त करायचा होता. आणि जेव्हा निळोबांवर कृपा झाली तेव्हा निळोबा म्हणतात, बरवे झाले, बरवे झाले, आत्मा राम हृदय आले. आता आम्हाला प्रश्न पडायला पाहिजे बरं. निळोबा तर म्हणतात आत्मा राम हृदय आले, मग देव हृदयात नाही का? देव हृदयात नाही का? मग माऊली कसं म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्पृहे अनिश्चिते वस्तू का. जर निळोबांचं म्हणणं आहे देव गुरूंच्या कृपेमुळे हृदयात आला, तर जनाबाई कसं म्हणतात, देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. जर निळोबांचं म्हणणं आहे माझ्या हृदयात देव आला, तर मग माऊली असं म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखास या रमून की भ्रांतीसी कामू विषयावर. थोडक्यात काय आम्हाला हे समजलं पाहिजे, निळोबाचं म्हणणं आत्मराम हृदय आले याचा अर्थ राम कुठंच गेला नव्हता, तिथंच होता. फक्त तो प्रचितीला आला, फक्त तो अनुभवायला आला. तो खऱ्या अर्थाने मला समजला. आणि म्हणून निळोबा म्हणतात आत्मराम हृदय आले. कशामुळे आले? सद्गुरूने कृपा केली, वस्तू डोळा पैदाविली. सद्गुरूंनी कृपा केली म्हणूनच ते मला समजलं. नामदेवराय सुद्धा म्हणतात पहा, सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली, नीज वस्तू दाविली. जी नीज म्हणजे जवळ, जी जवळ आहे, जी माझीच आहे, पहिल्यापासून तिथंच होती, ती मला माझ्या गुरूंच्या कृपेमुळे अनुभवायला आली. ही गुरुची कृपा असते पहा. जोपर्यंत गुरुकृपा जीवनात होत नाही, जोपर्यंत संत कृपा जीवनात होत नाही, संत कृपा हा जीवना परमार्थाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. आणि संत कृपा झाल्यानंतर जेव्हा या जीवाची आणि शिवाची खऱ्या अर्थाने भेट होते ना, आणि जीव शिवाची भेट झाल्यानंतरचा अनुभव पहा. याच्याही आधी जर आम्ही पाहायला गेलं तर ज्ञान किती श्रेष्ठ असतं हे जर पाहायला गेलं तर माझी मुक्ताई फक्त 8 वर्षाची आहे आणि चांगदेव 1400 वर्ष जगलेले आहेत. पण 1400 वर्ष जगूनही
जे कोरडेच राहिले, ज्यांना शाश्वत असं काहीच कळालं नाही. अहो त्यांच्या इतकं विद्वान कोणी झाला नाही, परंतु त्या चांगदेवाला ते ज्ञान उमगलं नाही. पण 8 वर्षाची मुक्ताई जेव्हा जीवनामध्ये आली तेव्हा चांगदेवाला खऱ्या अर्थाने जीवनाचं मर्म कळालं. खऱ्या अर्थाने आजपर्यंत मी कोरडाच राहिलो हे त्यांच्या लक्षात आलं. का लक्षात आलं तर गुरुकृपा झाली. मग तिथं वय आडवं येत ज्ञान महत्वाचं आहे. आणि जेव्हा श्री गुरूंच्या कृपेने तुम्हाला ज्ञान होतं, ज्ञान झाल्यानंतर ज्या वेळेस तुकोबा सांगता, तुका म्हणे देह भरला विठ्ठलेन काम क्रोध घर केले. आता ज्या वेळेस आमच्यावर कृपा होते, ती कृपा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचं हृदय हे विठ्ठलाने भरतं आणि आमच्या या हृदयातून 6 विकार बाहेर पडतात. आणि बाहेर पडताना जी स्थिती होते ती स्थिती तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त करतात. नाचे डाळी पीटी, 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 नाचे डाळी पीटी हो, नाचे डाळी पीटी, नाचे डाळी पीटी. तुकोबा सांगतात, जेव्हा भगवंताच्या नामस्मरण केल्यानंतर विठ्ठलाने हा देह भरल्यानंतर काम क्रोध लोभ बाहेर पडत असताना जीवाला जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती म्हणजे नाचे टाळी पिटी. तो जीव नाचतो, टाळ्या वाजवतो. नवे नवे कसं असतं माहिती का, 8 प्रकारच्या स्थिती असतात. अष्ट सात्विक भाव आपल्याकडे म्हटलं जातं. त्याच्या त्याच्या गुणानुसार त्याला ती स्थिती प्राप्त होत असते. सत रज आणि तम. जो सत्व गुणी आहे त्याची स्थिती कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. जो रजगुणी आहे, जो तमगुणी आहे त्याची अवस्था तुकोबा वर्णन करतात. काय वर्णन करतात? गायन जेवढे आपोलिया छंदे, 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 गायन जेवढे आपोलिया छंदे. मनाची आनंद आवडीने, मनाची आनंद आवडीने, आवडीने, मनाची आनंद आवडीने, मनाची आनंद आवडीने, मनाची आनंद आवडीने, मनाची आनंद आवडीने,
अंतःकरणामध्ये तल्लीन होऊन जातो आणि खऱ्या अर्थाने ही दशा ज्याला प्राप्त होते तो खरा साधक आहे. खऱ्या अर्थाने ही दशा ज्याला प्राप्त होते तो खरा भक्त आहे. आणि ही दशा कोणालाही प्राप्त होत नाही. ही दशा प्राप्त होण्यासाठी अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नसावा लागतो, त्याला ही दशा प्राप्त होते. मग जर आमचं चित्त निर्मळ असेल, आता चित्त निर्मळ काय होतं संत सांगतात पहा, नाही मन निर्मळ काय करील साबण. आमचं बाह्यरंग चमकायला खूप गोष्टी समाजात उपलब्ध आहेत. जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, भगवंत जाण तया जवळी, भगवंत जाण तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, भगवंत जाण तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, भगवंत जाण तया जवळी, भगवंत जाण तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, भगवंत जाण तया जवळी, भगवंत जाण तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. कसं पाहिजे हो माणसाचं मन? अगदी गंगेसारखं पाहिजे. गंगेचा प्रवाह पहा कसा असतो, त्याच्यामध्ये किती जरी घाण टाकली ना प्रवाहासोबत ती वाहून जाते आणि पाणी अगदी निखळ होतं. अगदी आपलं मनही तसं हवं. मग ह्या मनाला शुद्ध करण्यासाठी सुद्धा साधन आहे. पहा, बाकीच्या गोष्टी जर शुद्ध करायच्या असेल, देह शुद्ध करायचं असेल तर आज आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत. पण जर मन शुद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग काय करायचं? तुकोबा सांगतात, काय सांगतात? तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ. तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ. ये गोपाळ राहे तेथे, येऊन गोपाळ राहे तेथे, येऊन गोपाळ राहे तेथे, येऊन गोपाळ राहे तेथे. तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ. तुकोबा सांगतात, तुका मने चित्त करारे निर्मळ, योनी गोपाळ राहे तेथे. तुकोबा सांगतात, बाबा आधी चित्त निर्मळ करा. चित्त निर्मळ झाल्यानंतर तो जगाचा बाप आपोआप आपल्या हृदय मंदिरीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पहा ना, याचं जर उदाहरण पाहायला गेलं तर आजपर्यंत आम्ही कथा ऐकली की श्रीकृष्ण परमात्मा जन्म मथुरेत झाला, पण देव राहिला कुठं? गोकुळात राहिला. मग आम्ही हा विचार कसा केला नाही की तो देव आहे. जर तो जन्मल्या क्षणी त्या तुरुंगाची दारं आपोआप उघडली जाऊ शकतात, सगळ्यांना भुरळ आपोआप येऊ शकते, यमुनाबाई दुभगली जाऊ शकते, तर देव मथुरेतही राहू शकला असता. पण देव राहिला का? नाही. का राहिला नाही? ऐका, ज्या ठिकाणी पाप वास्तव्य करतं, ज्या ठिकाणी अहंकार वास्तव्य करतो, देव तिथं कधीच राहत नाही. मथुरेत कंस नावाचा पाप आहे, मथुरेत कंस नावाचा अहंकार आहे, म्हणून श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत न राहता ज्या गोकुळात प्रेम आहे, ज्या गोकुळात आपुलकी आहे, ज्या गोकुळात जिव्हाळा आहे, त्या गोकुळात देव राहिला.
बर गोकुळात राहिल्यानंतर देव मथुरेला कधी आला? ज्या दिवशी कंस नावाचं पाप देवाने मारलं, ज्या दिवशी कंस नावाचा अहंकार देवाने मारला, तेव्हा देव मथुरेत येऊन राहिला. मग आता आपण ठरवायचं आपल्या हृदयाचं गोकुळ करायचं का मथुरा करायचं. जर त्या ठिकाणी प्रेम भरे जर गोकुळ असेल ना, तर त्या हृदयात साक्षात परमात्म्याचा वास झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. मुळातच देव तिथं राहण्यासाठी देवाला काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. त्याला काहीच लागत नाही. तो फक्त भावाचा भुकेलाय. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मुळातच माऊलींनी हरिपाठात किती तरी ठिकाणी सांगितलं, भाव बळे आकळे ये रवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावे विन देव न कळे संदेहन, गुरु विन अनुभव. देव बाबाचा भुकेला, 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 देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, सोडून आला देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठी सोडून आला देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला. देव कशाचा भुकेलाय हो? देव भावाचा भुकेला. देव कशाचा भुकेलाय? तर खऱ्या अर्थाने देव हा प्रेमाचा भुकेलाय, भावाचा भुकेलाय. आतापर्यंत जर आम्ही पाहिलं सगळ्या संतांची चरित्र जर आमच्या डोळ्यासमोर आली, तर देवाला संतांनी असं काय दिलं की साक्षात तो पहा देव भक्तांच्या घरी काम करतो, यात नवल नाही. संतांनी एवढ्या आटोकाटीने, एवढ्या भावाने, एवढ्या प्रेमाने त्याला बोलवलं. विचार करायला गेलं तर आपल्यासारखा ज्या वेळेस व्यक्ती आपल्याकडे साधं 100 रुपयाची नोट जरी आली तरी आपण वागत, तो विश्वाचा मालक आहे, त्याने संतांच्या घरी हातात झाडू सुद्धा घेतलाय. ही ताकद असते प्रेमाची, ही ताकद असते भावाची. आजपर्यंत जर आम्ही इतिहास पाहायला गेला तर देव जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर आला तेव्हा तेव्हा फक्त एकच कारण आहे की संतांनी देवाला प्रेमाने मारलेली हाक, भावाने दिलेला आवाज, आणि देव तेव्हाच येतो. आता पहा ना, द्रौपदीचं जेव्हा चिरहरण चालू होतं, श्रीकृष्ण आला, पण कधी आला हो? जेव्हा द्रौपदीला कळालं इथं बसलेला माझा कोणी नाही, तो भीष्माचार्य माझा नाही, ते कृपाचार्य माझे नाहीत, 5 शूरवीर पती आहेत, पण एक सुद्धा आता मला वाचवायला येऊ शकत. तेव्हा तिला कळालं जर कुठे गुंतलासी बरके तराया, वेळ का सकळाला वेला, वेळ का सकळाला वेला. कुठे गुंतलासी बरके तराया, कुठे गुंतलासी बरके तराया, वेळ का सकळाला वेला, वेळ का सकळाला वेला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सख्या लावी. का वेळ लावला असेल? देवाने पाहिलं हिला बघू तर दे इथं हिचं बसलेलं कोण आहे. जेव्हा तिला कळलं इथला बसलेला माझा कोणी नाही, तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाजवणी, तुला सोडणार कोणीच नाही, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. कितीही वैभव, कितीही संपत्ती असलेले तुमच्याकडे सगळे सोयरे नातेवाईक असू द्या, नवे नवे तुमची लाखोंची संपत्ती असू द्या,
शेवटच्या क्षणाला तुम्हाला तारायला जर कोण येणार असेल तर तो फक्त जगाचा बाप असतो पा. त्याचं नाम असतं, त्याचं तत्व असतं आणि त्याच्यावर केलेलं जे अतोनात अनंत असं प्रेम आहे, ते प्रेम जेव्हा आम्हाला शेवटच्या क्षणी आठवतं ना तेव्हा तिथं जन्माचं सार्थक होतं पा. आता जर आम्ही विचार करायला गेलं तर जेव्हा आम्ही म्हणतो आमच्या चित्ताची एकाग्रता झाली पाहिजे, चित्ताची एकाग्रता झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत. पण माऊली म्हणतात त्याच्यासाठी ठाईचं बैसोनी करा एक चित्त नावडी अनंत. पण पहा आपण म्हणतो पहा कामामध्ये काम म्हणा राम, फार सोपा परमार्थ आहे म्हणतं की नाही. पण खरंच सोपं आहे का हो कामामध्ये देवाचं नाव घेणं? खरं सांगू का, एक वेळ आम्ही काम करताना आम्हाला राम नाही आठवणार, पण रामापाशी गेल्यावर काम नक्कीच आठवणार. ही आताची सध्याची आपली स्थिती आहे. आणि हे कशामुळे माहिती का, मुळातच आपण रामाकडे जातो विनाकारण जातच नाही, काम असल्यावरच जातो. पण आम्हाला हे कुठेतरी मोडायचंय. मग हे मोडण्यासाठीच माऊलींनी सांगितलं बाबा मनाची एकाग्रता करायची असेल तर ठाईचं बैसोनी करा एकच. आणि जेव्हा तुझ्या मनाची एकाग्रता होईल ना तेव्हा ते सोपं आहे. कामामध्ये काम म्हणा राम राम. त्यासाठी मनाची एकाग्रता व्हावी लागते. ती कशी करायची? तू म्हण हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. मुळातच मन ही अशी गोष्ट ना ज्याच्या मागे जर गेलं तर मनोमारी गेला तो तेथेची मुकलन हरिपाठ स्थिरावं लागतोची धन्य. माऊली म्हणतात मनाच्या जर मागे गेला ना तिथेच संपला. कारण तुमचं आमचं मन कसं आहे, कबीर महाराज सांगतात मन लालची, मन चंचल, मन लोभी. मन चंचल आहे, लोभी आहे, हव्यासी आहे. आणि अशा असणाऱ्या मनाच्या पाठीमागे आपण जर गेलो ना तर आपण तिथं संपलो. मुळातच आपण मनाच्या अधीन चालतो. ज्या दिवशी मन आपल्या अधीन चालेल ना तेव्हा मनाची एकाग्रता होते. आणि मनाची बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे 4 स्थिती असतात. माऊली सांगतात बुद्धीचे वैभवन्य नाही तुझे एक केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीच्या पलीकडे आत्मा असतो, बुद्धीच्या पलीकडे मन असतं, मनाच्या पलीकडे आत्मा असतो, आत्म्याच्या पलीकडे परमात्मा असतो. त्याच परमात्म्याला आपलंसं करायचं झालं तर बुद्धीची निश्चता आणि मनाची एकाग्रता लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा चित्तामध्ये भाव निर्माण होतो. आणि एकदा का भाव निर्माण झाला तर देवाला ना आपल्याला कोणीही वेगळं करू शकत. आता पहा ना, मुळातच देव इतका प्रेमळ आहे. त्याला आजपर्यंत कधीच जात वीत गोत कुळशील मातन भजे का त्वरित भाव नाही. त्याने कोणाची जात बघितली नाही, कोणाचं गोत्र बघितलं नाही, कोणाचं वंश बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. त्याने बघितलं का? अहो जिथं देवाचं राक्षस वाकड असतं त्या भक्त प्रल्हादासाठी तो नरसिंह होऊन आला की नाही. उच्च नीच काहे ने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखून. देव फक्त भावाचा आहे. एकीकडे गोरबा काका सांगतात पहा काय सांगतात, कुलालाचे वंशी जन्मले शरीर तो हा गोरा कुंभार हरिभक्त. मी कुंभार वंशात जन्माला आलो तरी सुद्धा घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. माझ्यासोबत देव मडके सुद्धा घडवू लागला. देवाने पाहिलं का गोरबा कुठल्या वंशाचे आहेत? नामदेवराय सांगतात नाम म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, जातीची उपमा देऊ नये. त्या नामदेवासोबत नाम्या सवे जेवी नवे संकोचित. नामदेवासोबत जेवताना देवाने संकोच केला का? सावतोबा सांगतात आमुची माळ याची जात शेत लावू बागायत. त्याच सावतोबासाठी साव त्या माळ्याचं खुरपू लाग. सावतोबाला देव खुरपू लागायला सुद्धा शबरी माता भिल्ल समाजा जन्माला आली. पण त्या शबरीला सुद्धा त्या शबरीची सुद्धा उष्टी बोर देवाने कधीच कोणाचंच काही बघितलं. देवाने फक्त हे बघितलं तो माझ्यावर किती प्रेम करतोय, किती अंतःकरणातून हाक मारतोय, किती निस्वार्थपणे, किती निरपेक्षपणे तो व्यक्ती माझ्या दारात उभा. हे देवाने पाहिलं. आज पहा आपण जेव्हा जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा तेव्हा देवासाठी कधीच जात नाही. मी तर म्हणते जेवढे हात मंदिरात जोडले जात नाहीत तेवढे दवाखान्यात जोडले जातात. का जोडले जातात? तर तिथं आमची गरज आहे. देव दुःखातच आम्हाला आठवतो, सुखात आठवत. कुंती माता एकमेव अशी होती जिनं देवाला फक्त आणि फक्त दुःख मागितलं. का मागितलं? तर ती देवाला म्हणाली दुःखच अशी गोष्ट आहे ज्या दुःखाच्या प्रसंगी तू मला आठवणीला येतो. त्यामुळे माझ्या आयुष्यात काय दे. मग आमच्या ही मनाची स्थिती ही व्हायला हवी. मुळातच आम्हाला सगळ्याला सुख हवंय पण त्या सुखात देव नकोय. आम्हाला त्या सुखात देव पाहिजे. कारण मज लागी दुःख भावे ऐसा कोणी ना भावे जीवे. मला दुःख व्हावं असं वाटणारा कोणीच नाही, पण सुखाची व्याख्या आजपर्यंत आम्हाला समजले नाही. माऊलींनी ओढून सांगितलं. काय सांगितलं? किंबहुना सो हे जीवा आत्म्याचे लाहे ते तजे होय तया नाम सुख. अरे अर्जुना, जिथं जीवाचं शिवाचं ऐक्य होतं, जिथं आत्म्याचं आणि या शिवाचं ज्या ठिकाणी मिलन होतं ते खऱ्या अर्थाने
सुख आहे, ते सुख आम्हाला प्राप्त करायचं. आणि हे सुखाची स्थिती कोणालाही होत नाही, कोणाला होते ते अभंगाचं दुसरं चरण. सखे ते सजन माझे 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 सखे ते सजन भोळे भाविक हरिजन भोळे भाविक हरिजन हरिजन माझे सखे ते सजन माझे सखे ते सजन भाविक हरिजन भोळे भाविक हरिजन हरिजन माझे सखे ते माझे सखे ते सजन माझे सखे ते सजन भोळे भाविक हरिजन भोळे भाविक हरिजन भोळे भाविक हरिजन माझे सखे ते हरिजन भोळे भाविक हरिजन भोळे भाविक हरिजन सज्जन माझे सखे ते सज्जन भोळे भाविक. ही स्थिती व्हायला लोक कशी पाहिजेत? सज्जन पाहिजेत. आणि मुळात खरं सांग का, देवाला अतिशहाणे लोक लागतच नाहीत. जेवढी वेडी आहेत ना तेवढी देवाला प्रिय आहेत. कारण वेड्या माणसाच्या अंतःकरणात नेहमी शुद्ध सात्विक असं प्रेम असतं. आणि ती स्थिती त्यांना होते म्हणून तो को म्हणतात माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. आपल्याला सुद्धा त्यातलंच व्हायचंय, भोळं व्हायचंय. पहा, भोळं कसं होता येतं, देवावर प्रेम कसा करता येतं. आणि देवावर प्रेम करण्यासाठी 3 गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्या 3 गोष्टी कोणत्या? तर लाज, भय आणि शंका. तुकोबा सांगतात लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या. आता जेव्हा आम्हाला ही स्थिती प्राप्त होते तेव्हा आमच्या अंतःकरणात लाज नसायला पाहिजे, ही स्थिती मला प्राप्त होते. आमच्या अंतःकरणात भय नसायला पाहिजे, यानं काय होईल का. आणि आमच्या अंतःकरणात शंका नसायला पाहिजे की हे खरंच आहे का. ह्या 3 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असतील ना, आपल्याच नाही मीरेच्या जीवनात सुद्धा आहेत. का हो, मीरा राजाची कन्या आहे, पण राजाची कन्या असून सुद्धा तिचं अंतःकरण श्रीकृष्णासाठी वेड आहे. तिनं कधीच विचार केला नाही मी राजाची कन्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रेमात नाचू कसं. तिनं हा विचार कधीच केला नाही मी राजाची कन्या मला काय होईल का. तिच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त कृष्ण परमात्म्याविषयी प्रेम आहे. आणि म्हणून तिची स्थिती कशी आहे? नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगे 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगे 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 नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. मीराबाईची स्थिती कशी हो? नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. अंतःकरणात कोणत्याच विषयीची लाज नाही. का नाही तर तिचं अंतःकरण गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंद ते काय भेद नाही देवात, ही तिची स्थिती आहे. जशी गोकुळातल्या गोपिकांची स्थिती आहे. काय स्थिती आहे हो? हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त
गोपिकेंची. हरीने माझे हरीने चित्त, भगवंताने माझं चित्त चोरले, त्यानं आपलंही चित्त चोरावं इतकी आमची भक्ती शुद्ध असावी. त्यानं आपलंही मन त्याच्याकडे वळून घ्यावं इतकं आपल्या भक्तीची सात्विकता असावी, एवढा आपल्या भक्तीत मार्मिकता असावी, तेव्हा देव आपला होतो पहा. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात येतात ना, त्यावेळेस तुकोबा आम्हाला सांगतात, जशी मीरेनं श्रीकृष्ण प्रेमात नाचताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगली नव्हती, तशीच सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीप्रभांच्या कृपेने ज्या तत्वाचा बोध आमच्यावर झाला, त्या तत्वाने जी आम्हाला स्थिती होते ना, ती स्थिती जीवाला होत असताना जीवाने काय करू नये भंगाचं तिसरं न धरती लाज, 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 लाज लाज लाज, न धरती लाज, न धरती लाज, नसवे काज, नाही जन सवे, नाही जन सवे काज, नाही जन सवे काज, माझे सखे ते सजन, माझे सखे ते सजन, माझे सखे ते सजन, हे नाही जन से काज, नाही जन सवे ते काज, नाही करे दे दिलाज, नाही करे दे दिलाज, माझे सखे ते सजन, माझे सखे ते सजन, धरती लाज, नाही जन सवे काज, हो नाही जन सवे काज, नाही जन सवे काज, नाही जना सवे काज. तुको म्हणतात, जे भोळे भाबडे माझे सखे सज्जन आहेत, त्यांची स्थिती होत का होते, तर त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची लाज नाहीये. त्यामुळं खऱ्या अर्थाने त्या दशेला ते प्राप्त होतात. आणि खरं सांगू, त्या दशेला जे प्राप्त होतात ना, ते मुळात संतांचे लाडके असतात. संतांचे लाडके का असतात? का तर आपलं अंतःकरण तेवढं शुद्ध सात्विक प्रेमाचं असतं म्हणून. आता पहा, सगळ्यांचं लाडकं होणं सोपं आहे, पण संतांचंही लाडकं व्हायला आणि संतांचं लाडकं झाल्यानंतर होतं काय ते तुकोबा आम्हाला सांगतात. काय होतं? बोध मुरारी शृंगारीला आणि 84चा सिक्का केला. ज्यावेळेस तुम्ही आम्ही संतांचं लाडकं होतो ना, तेव्हा तुम्ही आम्ही बोधाचा शृंगार धारण करतो. आणि बोधाचा जर शृंगार धारण केला ना, तर 84 जन्माचा जो आमचा फेरा आहे ना, त्याला सिक्का बसतो. म्हणजे परत येणे आणि परत जाणे. मग त्यासाठी काय करावं लागल, काय व्हावं लागलं, तर तुकोबा सांगतात, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची. मधुर कृपा बहुतांची, कृपा बहुतांची, मधुर कृपा बहुतांची, कृपा बहुतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी मी संतांची, लेक लाडकी लाडकी मी संतांची. मधुर कृपा बहुतांची, मधुर कृपा बहुतांची, मधुर कृपा बहुतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची. तुकोबा सांगतात, काय सांगतात? लेक लाडकी लाडकी लेक मी
का लाडकी आहे तर मजवर कृपा बहुतांची. आणि ज्यावेळेस माझ्यावर कृपा होते ना बहुतांची तेव्हा माझ्यावर ज्ञानबोध होतो. त्या ज्ञानबोधाच्या शृंगाराने माझा जन्म मरणाचा फेरा संपतो. अहो एवढंच काय तर तू कोप सांगतात आखई चुडा हाती आला. अहो आखई चुडा हाती आला आणि अंकन मोती नाकाला. म्हणून म्हणते लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची. लाडकी 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 लेक मी संतांची. मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची. लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची. लाडकी संतांची लेक लाडकी लाडकी संतांची लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची. तुकोबा सांगतात पण आपण काय करतो चुडा घालतो की नाही पण हा चुडा नाश पावणार असतो. तुकोबा म्हणतात ज्या दिवशी तुम्ही ज्ञानबोधाचा विवेकबोधाचा आणि आत्मबोधाचा चुडा घालचाल ना तर तो कधीही नाश न पावणार आहे. मग आम्हाला तो चुडा घालायचा आहे. आम्हाला 84 लाख लक्ष योनी जे फिरतोय ना ते आम्हाला थांबवायचं आहे. परत येणे नाही परत जाणे आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी विलीन व्हायचं आहे. भगवंताशी एक रूप होऊन जायचं आहे. त्या सायुज्यता मुक्तीला असं आलिंगन द्यायचंय ना की तिथं मनुष्य जन्माचं सार्थकच झालं पाहिजे. मुळातच हा जन्म कसा आहे माहिती का विरळ आहे. आपले कबीर महाराज सांगतात औट हात का मानव देह लहाणे तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. कबीर महाराज सांगतात 3.5 हातांचा मनुष्य जन्म देवाने तुला खाणे पिणे झोपणे मौज मजा मस्ती याच्यासाठी नाही दिला काहीतरी करण्यासाठी दिलाय. तुका म्हणे एका मरणाची सरेन उत्तमाची उरे कीर्ती माग. माणसाने जगताना असं जगावं की माणूस मेल्यानंतरही त्याची आठवण या समाजाने काढावी. आज तुकोबांना जाऊन 350 वर्ष झाली तरी तुकोबांची गाथा आजही आमचा माथा ठीक करते. आजही ज्ञानोबांना जाऊन 750 वर्ष झाली पण 750 वर्षानंतर आजही अज्ञानाच्या अंधारामध्ये ज्ञानाचा प्रकाश देणारी दिव्य अशी ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी सुद्धा आज आम्हाला जगायला शिकवते. मग माणसाने असं जगावं याच्यासाठी मुळातच आपल्याला हा जन्म भेटलाय. कारण असं म्हणतात देवे दिला देह भजने गोमटा तो या झाला फाटा दिलाय भजनासाठी. तर त्याच पांडुरंग परमात्म्याचं भजन आपण सर्वांनी हात वरण करून करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई